Hello friends, you are welcome back on my channel Simplified English. Today we are going to learn very interesting story from Standard 10 My English course book, The Boy Who Broke the Bank, which is written by Ruskin Bond. Ruskin Bond is a very famous Indian writer in English. This is a very humorous story, and in this story, The Boy Who Broke the Bank, Ruskin Bond emphasizes the power of rumors, and he also says its consequences. The rumors are spread by overall observations in a particular incident. They are easily spread from person to person, and rumors are harmful because they easily collapse any system and they can create stress related to the people. Here is the Marathi proverb. A lie can run round the world before truth has got its boot on. Means सत्य टपला घालेपर्यंत असत्य जगभर फिरून आलेलं असतं. म्हणजेच लेखकाला सांगायचं आहे की असत्य rumors can spread easily. And let's see the lesson. Nathu grumbled to himself as he swept the steps of Pipalnagar Bank. Owned by Seth Govindram, he used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. And in the beginning, there is a Nathu, and Nathu is a sweeper boy who is working now in the bank, and that bank's name is Pipalnagar Bank. And when the Nathu on his working means in the Pipalnagar banks, and that bank was owned by सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम यांच्या मालकीची असणारी जी पिपलनगरची बँक आहे तिथे तर नाथू एक स्वीपर बॉय म्हणून काम करत असतो, आणि तो झाडू मारत आहे, आणि झाडू मारत असताना पूर्ण डस्ट जी आहे ती त्याच्या डोक्यावरती अगदीच उंच जाऊन ती खाली पुन्हा त्या स्टेप्स वरती सेटल डाऊन होत आहे. आणि नाथू मात्र त्याची जी as Nathu was banging his pan against the dustbin, आणि त्याच्या हातातली जी कचरा जमा करण्यासाठीची जी एक पर्टिक्युलर एक टूल्स आहे, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये सुपली म्हणतो, आणि ती त्या डस्टबिन वरती तो जोरजोरात काय करत आहे, बँगिंग मीन्स आपटत आहे. सीताराम watched a washerman's son pass by, and at the same time Sitaram was passed from Nathu. म्हणजेच तिथूनच सीताराम नावाचा जो मुलगा आहे, who was the friend of Nathu, he was washerman's boy and he was on his delivery round. Sitaram was on his delivery round. He had a bundle of freshly pressed cloths balanced on his head. अँड सीताराम हा त्याच्या डिलिव्हरी राऊंड मध्ये आहे. तो प्रेस केलेले फ्रेश असे कपडे तो त्याचे जे कस्टमर्स आहेत त्यांना रिटर्न करण्यासाठी तो ते आपल्या डोक्यावरती घेऊन जात होता. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नाथू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 a month? And at that time, Sitaram said to Nathu, "Don't raise such dust." अशी धूळ उडवू नकोस. आणि तो म्हणतो, तो रागावलेला आहेस का?
आर यू बिकम अँग्री? आर यू बिकम इरिटेड? तू रागावलेला आहेस का? कारण की बँकेनं तुला जे मंथली एक्स्ट्रा ₹2 आहेत ते देण्यासाठी तुला नकार दिला आहे, म्हणून तू रागावलेला आहेस का, असं त्याला विचारतो. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. आणि याच वेळेला नातू म्हणतो की मला त्याच्याविषयी काही कंप्लेंट करायची नाहीये. कशाविषयी? मीन्स अबाउट दॅट ₹2, बट आय हॅवंट गॉट माय पेमेंट ऑल्सो. तो म्हणतो माझा रेग्युलर पे सुद्धा आणखीन झालेला नाहीये, आणि त्या ₹2 तर म्हणजे गोष्टच बाजूला आहे. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. हू वुड थिंक ए बँक वुड होल्ड अप ए पुअर मॅन्स सॅलरी. आणि पहा, नातू म्हणतो टुडे इज 20th, म्हणजेच आज महिन्याची 20 तारीख आलेली आहे, म्हणजे जवळजवळ महिना संपत आलेला आहे, तरी परंतु बँकेनं माझा पगार केलेला नाहीये. आणि कोण बरे म्हणतो तो? हु विल ट्रस्ट, म्हणजे कोण विश्वास ठेवील की बँक काय करत नाही, म्हणजे त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांचा पगार वेळेवर करत नाही, असा कोणाचा विश्वास तरी बसेल का, असं म्हणतो. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ, नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणि तो म्हणतो की when I will get my money, means my pay, at that time I will not be work here. मी इथं आता काय करणार नाही, नोकरी करणार नाही. मग मी येथील जो काही माझं काम आहे ते मी सोडून देणार आहे, आणि नेक्स्ट वीक मध्ये मी या जागेवरती म्हणजे असणार नाही काम करण्यासाठी. And now to banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. आणि बघा, आणि नातू so many times he banged that on the dustbin, म्हणजेच तो ते पॅन मीन्स सुपली काय करतो, त्या डस्टबिन वरती पुन्हा पुन्हा आपटत आहे. का आपटत आहे? He give the confidence to himself. तो स्वतःला एक विश्वास देतोय, आत्मविश्वास देतोय. काय? की मला आता हा जॉब करायचा नाही, मला हा जॉब सोडायचा आहे, असं म्हणून तो पुन्हा पुन्हा स्वतःला ठणकावत होता. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब that might suit you. And he plodded barefoot along the road, and big bundle of clothes hiding most of his head and shoulders. आणि सीताराम त्याला म्हणतोय बेस्ट लक फॉर गेटिंग न्यू जॉब. आणि तुला नवीन जॉब मिळण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत, आणि मला जर शक्य झालं तर मी काय करेन, तुझ्यासाठी नवीन नोकरी शोधून ठेवत. आणि त्यानं स्वतःचं जे मोठं असं गाठोडं आहे कपड्यांचं ते उचललेलं आहे, आणि तो जड पावलानी, बिकॉज देर इज ए हेवी लोड ऑन हिज हेड, अँड दॅट्स वाय ही प्लॉडेड, म्हणजे तो जड पावलानी तिथून निघालेला आहे. ॲट द फोर होम ही विजिटेड, सीताराम heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. And when Sitaram reached at the 4th house, त्यानं त्याच्या डिलिव्हरी राऊंडवरती होता, त्यानं ते फ्रेश कपडे देत तो 4थ्या घरापर्यंत गेला बँकेपासून. तो तिथे हे ऐकतोय. काय ऐकलं त्यानं? की दॅट लेडी वॉन्ट्स ए स्वीपर बॉय. तेथील एक स्त्री बोलत होती काय, की आम्हाला एक म्हणजे सफाई कामगार पाहिजे. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ ए स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. आणि लगेच सीताराम त्या लेडीला म्हणतो काय, की
एक स्वीपर बॉय आहे माझ्या ओळखीचा आणि तो आत्ता कुठं काम करतोय, बँकेमध्ये, आणि त्याला नोकरीची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. ही इज विथ द बँक जस्ट नाव, बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि तो म्हणतो की आत्ता जस्ट तो बँकेमध्ये काम करतोय, परंतु बँक त्याला वेळेवरती त्याचा पगार देत नाही आणि त्यामुळं तो तेथील जॉब सोडण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि त्यामुळं त्याला जॉब पाहिजे. इज दॅट सो? सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. हो, असं आहे का? असं कोण म्हणाल्या? मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या. आणि मग तू त्याला मला उद्या भेटायला सांग. अँड सीताराम, ग्लॅड दॅट he had been of service to both customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. बघा, and at the time when the Mrs. Srivastav is ready to give the job to Nathu, at the time Sitaram becomes very glad. He becomes very happy. And why he becomes very happy? Because he will provide the job for his friend Nathu and he also help to his customer. म्हणजे त्यानं 2 कामं केली होती. त्यानं 2 व्यक्तींची सर्व्हिस केली होती. एक तर कस्टमरला सर्व्हिस दिली होती आणि आपल्या मित्राचं सुद्धा काम केलं होतं, नोकरी मिळवून देण्याचं. आणि त्यामुळं सीतारामला अतिशय आनंद झालेला आहे. मिसेस श्रीवास्तव had to do some shopping. She gave instructions to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. And Mrs. Srivastav had to do some shopping. म्हणजेच त्यांना काहीतरी शॉपिंग करायची होती आणि त्यामुळे त्या मार्केटमध्ये निघण्याच्या तयारीत होत्या. आणि त्याच वेळी she gave the instruction to the ayah. What is meant by ayah? Ayah means a lady who takes care of small baby. आणि मिसेस श्रीवास्तव यांच्याकडं 2 नोकर आहेत. एक म्हणजे आया आहे, त्यांचं मूल सांभाळण्यासाठी छोटं, आणि त्यांच्याकडे एक कुक आहे. आणि त्या कुकला सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. दुपारच्या जेवणाला म्हणजे स्वयंपाक बनवलेला उशीर करू नकोस. Then she set out for a People Nagar market place to make her customary tour of the cloth shop. And when she gives the instruction to that ayah and cook, and after that she set out for the People Nagar market for his habitual tour. नेहमीचीच तिची शॉपिंग असते किंवा नेहमीचीच तिची जी टूर असते, युज्युअल टूर, आणि त्याच्यासाठी ती पीपलनगर मार्केटमध्ये निघालेली आहे. ए लार्ज शाडी टॅमरिन ट्री grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. And that day was summer days, and there is a very large tamarind tree. You know that what is meant by tamarind tree means चिंचेचं झाड होतं त्या मार्केटमध्ये. एका मार्केटच्या एका एंड ऑफ दॅट बाजार म्हणजे मार्केटच्या एका दिशेला इथं मोठं असं झाड होतं. आणि त्यांनी काय पाहिलेलं आहे मिसेस श्रीवास्तवनी की त्यांच्याच क्लोज फ्रेंड मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ ए लार्ज हँकरचिप. त्या हँकरचिपने असा वारा घेत तिथं बसलेल्या आहेत, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वातावरणामध्ये द ॲटमॉस्फिअर वॉज सो हॉट, खूप अशी गरमी आहे. सी कंप्लेंड ऑफ द समर विच सी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. आणि मिसेस भूषण सी वॉज कंप्लेनिंग अबाउट हिट, आणि त्यांची त्या हिटविषयी कंप्लेन सुरू होती. आणि त्या म्हणत होत्या की पीपलनगरच्या म्हणजे इतिहासामध्ये सर्वात कडक असा उन्हाळा
हा असावा असं मला वाटतं. सी देन शोड मिसेस श्रीवास्तव ए सॅम्पल ऑफ द क्लॉथ सी वॉज गोइंग टू बाय अँड फॉर 5 minutes they discussed its shades, texture and design. आणि मिसेस भूषण आणि मिसेस श्रीवास्तव श्रीवास्तव यांनी एक सॅम्पल दाखवलेलं आहे कपड्याचं, जे की त्यांना खरेदी करायचं होतं. आणि त्याच्यानंतर त्या दोघींनी त्या कपड्याविषयी, त्या कपड्याचा पोत कसा आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचे कलर कसा आहे, त्याची डिझाईन कशी आहे, याच्यावरती त्यांनी बरंच असं डिस्कस केलेलं, जवळजवळ 5 minutes. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर that Seth Govindram's bank can't even pay its employees. And after the discussing of that cloth, Mrs. Srivastav said to Mrs. Bhushan, do you know a news? तुला एक बातमी माहित आहे का? आणि ती म्हणते काय? त्यानंतर त्या सांगतात की सेठ गोविंदरामची जी बँक आहे ती त्यांच्या एम्प्लॉईजचा पगार सुद्धा वेळेवरती करत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड ए कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हु हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर ए मंथ. आणि त्या म्हणतात की मी आज सकाळीच त्यांच्या स्वीपर म्हणजेच सफाई कामगाराची कंप्लेंट ऐकलेली आहे की इव्हन त्यांचा 1 महिना संपत आला तरी परंतु त्याचा जो वेजेस मीन्स त्याचं कामाचा जो पगार आहे त्याचा रोज जो आहे तो त्याला दिला जात नाही असं मी सकाळी ऐकले, असं मिसेस श्रीवास्तव सांगत आहे. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कॉन्ट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. None of the others could be getting paid either. आणि मग मात्र मिसेस भूषण मग ते विचार करतात आणि म्हणतात, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर ते त्यांच्या नोकराचा जर पगार देऊ शकत नसतील तर नक्कीच बँक काय असेल, इन अ बॅड वे. म्हणजेच बँक काही चांगल्या स्थितीमध्ये दिसत नाही. म्हणजेच बँकेची जी स्थिती आहे ती डळमळीत झालेली आहे किंवा कोलॅप्स झालेली आहे असं मला वाटतं. आणि जर नोकराचा पगार देत नसतील तर ते दुसऱ्यांना पैसे देऊ शकणार नाहीत असं मिसेस भूषण मिसेस श्रीवास्तव यांना म्हणतात. सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. आणि मिसेस भूषण आणि मिसेस श्रीवास्तव यांना टॅमरिन ट्री जवळ सोडलेलं आहे आणि त्या आता मात्र आपल्या पतीच्या शोधामध्ये निघालेल्या आहेत, मिस्टर भूषण यांच्या. आणि ॲट दॅट टाइम मिस्टर भूषण इज टॉकिंग विथ हिज फ्रेंड कमल किशोर. देर इज ए फोटोग्राफी शॉप and the owner of that photography shop was Kamal Kishore, and they both are discussing with each other. So there you are, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? आणि आता मात्र मिसेस भूषण कुणावरती, मिस्टर भूषण यांच्यावरती ओरडलेले आहे. हा, तरीच तुम्ही इथे आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट एन आवर. आणि मी तुम्हाला 1 तासापासून शोधत आहे आणि तुम्ही कुठे म्हणजे दिसत नव्हतो, कुठे गायब झालो होतो असं वगैरे त्यांना ओरडते. नो वेअर, रिप्लाइड मिस्टर भूषण. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक ए पी इन अ फ्लॉवर गार्डन. आणि मिस्टर भूषण म्हणतात काय की तू जर एका ठिकाणी एका दुकानामध्ये जर सेटल असलीस, व्हॉट इज मीन बाय स्टेशनरी? स्टेशनरी मीन्स स्टेबल, सेटल. तू जर एका दुकानामध्ये जर असतीस तर नक्कीच मी तुला शोधू शकलो असतो, परंतु तू मात्र अगदीच द बी इन द फ्लॉवर गार्डन,
म्हणजे एखाद्या बागेतील बी म्हणजे मधमाशीप्रमाणे तू एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जशी फिरते किंवा एका बागेतून दुसऱ्या बागेमध्ये जशी फिरते, तसं तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये सतत फिरत असतेस आणि त्यामुळं मी तुला शोधू शकलो नाही. डोंट स्टार्ट ग्रमलिंग. द हिट इज ट्राईंग इनफ. I don't know what's happening in People Nagar. Even the bank's about to go bankrupt. आणि मिसेस भूषण म्हणतात की डोंट ग्रबल, म्हणजे कुरकुर करू नका. अगोदरच खूप असा काय आहे, म्हणजे खूप गरमी आहे. आणि मला असं वाटते की पीपल नगरमध्ये तर हे काय घडत आहे दिवसेंदिवस, की इव्हन बँक अबाउट टू गो बँकरप्ट, आणि बँक सुद्धा दिवाळखोरीत निघालेली आहे असं त्या आपल्या पतीला सांगतात. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक? बघा, आणि व्हॉट्स दॅट असो अगदीच कमल किशोर वॉज सिटिंग दॅट टाइम बट ही सिटिंग अप सडनली, म्हणजे त्यांनी उठून उभारतात आणि म्हणतात व्हॉट्स दॅट, काय म्हणताय तुम्ही? आणि विच बँक, कोणती बँक? Why the People Nagar Bank? Of course, I heard that have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. आणि मिस्टर भूषण म्हणतात, अर्थातच दुसरी कुठली बँक असणार आहे, कारण की आपल्या जवळपास 13 किलोमीटरच्या अंतरामध्ये दुसरी कुठलीच बँक नाही. अर्थातच कुठली बँक आहे मग? पीपल नगर बँक. आणि पीपल नगर बँक स्टॉप्ड पेइंग एम्प्लॉईज ऑल्सो. आणि मग आता तुमचं तिथं खातं तर नाही ना, बँकेमध्ये तुमचं अकाउंट तर नाही ना, असं कमल किशोर, असं मिस्टर भूषण कमल किशोर यांना म्हणतात. नो, बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पिटिशन टू द कीपर ऑफ ए बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि मग त्यांनी लगेच आपल्या शेजाऱ्याला आवाज देतात. ते म्हणतात माझं खातं नाहीये, माझं अकाउंट नाहीये त्या बँकेमध्ये, परंतु माझ्या शेजाऱ्यांचं आहे. आणि त्यांनी एक छोटंसं लो पार्टिशन, म्हणजे 2 दुकानाच्या मध्ये जे दुसऱ्या दुकानामध्ये सुद्धा बोलता यावं, पाहता यावं अशा प्रकारचं एक कमी उंचीचं जे पार्टिशन असतं त्याला लो पार्टिशन म्हणतात. आणि तिथंच शेजारी एका न्हाव्याचं दुकान आहे आणि ते त्याला म्हणजे बोलवतात. दीपचंद, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. You would better get your money out as soon as you can. आणि कमल किशोर दीपचंदला सांगतात की तुम्ही लेटेस्ट न्यूज ऐकली का? पीपल नगरची जी बँक आहे, इट इज नॉट इन ए वेल कंडिशन. ही इज अबाउट टू कोलॅप्स अँड इट इज बेटर गेट युअर मनी ॲज सून ॲज यू पॉसिबल. म्हणजेच तुम्ही तुमचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर काढून घेतले तर काय होईल, बरं होईल. आणि नक्कीच बँक दिवाळखोरीत निघालेली आहे असं कमल किशोर कोणाला सांगतात? दीपचंद यांना सांगतात. सो फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ वी विल सी हाऊ द rumor spread. But is it true the bank is about to collapse or not? We will see in the next video. So, thank you.